मित्रांनो, आज आपण आलोय मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शनच्या साईटवर, कांबळवेर साईटवर आपण आहे. समोर पाहू शकता छज्जा लिंटलचं काम चालू आहे. छज्जा लिंटलची भराई चालू आहे. कॉन्क्रीटिंग व्यवस्थित सुटसुटीत नीटनेटकं काम आपल्याला समोर दिसतंय. हे इथे लॉफ्ट आणि लिंटल भरलेलं आहे. इथे आपण नंतर पूर्ण अशी उभी चावी लावणार आहे आणि नंतर लिंटलची एक्स्ट्रा जे काही 3 इंच भराई आहे ती भरून घेणार आहे. लॉफ्ट आपण 3 इंच भरतो, तसंच इकडे छज्जासुद्धा 3 इंच भरतो आणि लिंटलची भराई 6 इंच असते. त्यामुळे 3 इंचचा का ऑफसेट येईल तो आपण नंतर चावी लावून भरून घेणार आहे. सगळीकडे असं काम होतं आहे. हात पलटीने तिकडे समोर बघताय भराई चालू आहे. कॉन्क्रीटिंगचं काम लेवल वगैरे व्यवस्थित प्रॉपर लक्ष असतं आपलं. एकदम क्वालिटी काम केलं जातं आपल्याकडून. हे छज्जाला काही ठिकाणी छज्जाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्टरनेट स्प्रिंग बार दिसतोय बघा आपल्याला. हे छज्जा म्हणा, लॉफ्ट म्हणा, जिथे जिथे कॅन्टिलिव्हर आहे तिथे स्प्रिंग बार हा कंपल्सरी आलाच पाहिजे. काही मिस्त्री लोक काय करतात, स्प्रिंग बार देत नाही, सरळ बार देतात. असं चुकीचं आहे. ते कंपल्सरी लक्ष द्या. तुम्ही जर काम करून घेत असाल घराचं, तर छज्जाला म्हणा, लॉफ्टला म्हणा किंवा स्लॅब कॅन्टिलिव्हर असेल तर त्याला स्प्रिंग बार हा आलाच पाहिजे कंपल्सरी अल्टरनेट. इथे सगळीकडे इथे लॉफ्टला पण दिसतोय बघा स्प्रिंग बार अल्टरनेट टाकलेला आहे. हा समोर दिसतोय स्प्रिंग बार अल्टरनेट दिसत आहेत बघा. स्प्रिंग बार म्हणजे असा वरून खाली गेलेला दिसतोय आपल्याला, तो स्प्रिंग बार इथे आपल्याला क्लिअर दिसतोय बघा. हा समोरचा बार दिसतोय, हा स्प्रिंग बार आहे. हा तर हे आहे आपलं मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शनची कांबळवेर साईड लोड बेरिंगचं घर आहे. इकडे समोर हा फ्रंट बाजू आहे. त्याची कॉलमचं पण काम चालू आहे. कॉलम भरांड्यासाठी आपण एलिव्हेशनसाठी घेतो. हे 2 कॉलम ते सुद्धा भरायचे आहेत, कॉन्क्रीटिंग करायचं आहे. तिकडे समोर दिसते देवखोली आहे, पूजा रूम. त्यानंतर हा हॉल आहे, हे किचन आहे आग्नेय दिशेला. वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे. ते मध्ये बाल्कनी, 2 साईडला 2 बेडरूम आणि पाठीमागे स्टोरेज, म्हणजे आपण कोकणातल्या याला पडवी म्हणतो, ती आहे तिकडे. तर असं क्वालिटी काम मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शनमध्ये केलं जाते. इथे डेपो मारला आहे समोर सगळीकडे. एकाने भराई करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, एकाच जागी सगळा डेपो कधी मारायचा नाही. काय होतं, हात पलटी करताना आहे ना, मिक्सिंग व्यवस्थित प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम उठतो कुठेतरी. त्यामुळे 5-5 पोत्याचा डेपो मारायचा. जसं इथे मारला आहे, तिकडे हॉलमध्ये समोर मारला आहे, त्यानंतर तिकडे बेडरूममध्ये मारलेला डेपो, इकडे सुद्धा मारलेला. असा हे छोट्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायच्या कधी पण. क्वालिटीवर खूप मॅटर करतात या गोष्टी. इथे पण डेपो मारला, 5-5 गोणीचा मॅक्सिमम डेपो मारायचा, जेणेकरून काय होतं, मिक्सिंग प्रॉपर होतं आणि स्ट्रेंथ मेंटेन राहते. नंतर स्टीलसुद्धा बघा आपण आणलेलं आहे, कुठेही गंजलेलं स्टील नाही, प्रॉपर. काही वेळा काही ठिकाणी थोडंफार चालेल, पण जास्त प्रमाणात सुद्धा नाही चालत आहे. बघून एक दिवस लेट झाला कामाला तरी चालेल, पण प्रॉपर नवीनच स्टील घ्यायचं, जेणेकरून कुठेही क्वालिटीवर फरक पडणार नाही. तर या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो काम करताना. जर तुम्ही तुमच्या घराचं काम करत असाल तर या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे आमचा. हाँ, खाली वो फ्रंट नहीं भरना है, बाकी पूरा भरना है. यस, बराबर. ही मित्रांनो समोर आपण पूजा रूम बघतोय, देवखोली. इथे फ्रंटला एंट्री आहे, तिथे लिंटल मारलेलं आहे, परंतु ओनरची रिक्वायरमेंट आहे की तिथे आपल्याला समोरून डिझाईन पाहिजे. सो आपण ते भरणार नाही, स्लॅबमधून डिझाईन देणार आहे. त्यामुळे ते आपण लिंटल हे समोर जे दिसतंय ते होल्ड करतो. तर तेच विचारत होता मिस्त्री. तर असं आहे आपलं हे काम. जसं काम होत जाईल, पूर्ण भराई झाल्यानंतर सुद्धा आपण दाखवू. कॉन्क्रीट झाल्यानंतर फिनिशिंग वगैरे काय कसं राहतं. त्यानंतर हा पण ज्याच्यावर आपण आता उभा आहे, हे गेल्या वर्षी आपण काम केलं आहे. ज्या ओनरचं हे काम चालू आहे त्यांच्याच भावांचं काम आहे हे केलेलं आहे. ह्याचासुद्धा व्हिडिओ आपण नक्की बनवू. नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच असेल, तो सुद्धा आपण बनवून दाखवू तुम्हाला. फिनिशिंग काम प्लॅस्टरपर्यंत झालेलं आहे, पुढचं काम चालू आहे. तर हे छज्जा लिंटलपर्यंत आपलं काम आहे.
काम कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आम्हाला.